पालघर ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ। पिण्याच्या पाण्यात नळाद्वारे गांडूळ येत असल्याचा धक्कादायक प्रकार। नागरिकांकडून संताप व्यक्त। स्वच्छता राखली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप। नांदेडमध्ये गुटखा बंदीच्या मागणीसाठी युवकाची पायी दिंडी। गुटख्याचे कपडे परिधान करून गुटखा बंदीच्या घोषणा देत दिंडी। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। मंदिराला 800 किलो फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। सोलापूरच्या बार्शी शहरात एसटी बसमध्येच बंद पडली। बसला प्रवाशांचा डेपोपर्यंत दे धक्का। राज्यात उद्या नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं खरं तर मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नागपंचमी निमित्त बाजारात विविध नागाच्या मूर्त्या दाखल। मातीच्या मूर्तीला बाजारात मोठी मागणी। भंडारा जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव। नाशिकमध्ये पुरोहितांच्या 2 गटात शाब्दिक चकमक। पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलकावरून वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनं निवडला तणाव। मुंबई वाहतूक पोलिसांकडूनच रस्त्यावरील खड्ड्यांची पोलखोल। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। आता तरी मुंबई महापालिकेला जाग येणार का? मुंबईकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल। नागपुरात शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। बियर बारमध्ये शासकीय अधिकारी फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ। अधिकारी 3 व्यक्तींसोबत दारू पित असल्याचं समोर। अमरावतीत तिवसा शहरात दूषित पाणी पुरवठा। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या। गणेश मंडळांमुळे खड्डे झाल्यास महापालिकेकडून 15,000चा दंड। हा दंड रद्द करण्याची समन्वय समितीची पालिकेकडे मागणी। सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ। गेल्या 6 वर्षात सोन्याच्या किमतीत 200% वाढ। 32,000 रुपये सोन्याचा भाव आता 98,000 रुपयांवर। गडचिरोलीत आजपासून 3 ऑगस्ट पर्यंत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह। सप्ताह दरम्यान चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ जंगलात स्मारक। बीडच्या महाजनवाडी परिसरात शेतकरी आणि पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ। शेतकऱ्यांना मोबदला देईपर्यंत कंपनीचं काम बंद। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामं 10 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा। नागपूरच्या नियोजन आढावा बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। विटभट्टीजवळील नाल्याचं सांडपाणी थेट पंचगंगेत। कोल्हापूर कृती समितीचा आरोप। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। प्रशासनावर नाराजी। यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं महाराज समाधान शिबिराचं आयोजन। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सिल्लोड तालुक्यातील भवन गावच्या उपसरपंचांचं ग्रामस्थांसह भीक मागो आंदोलन। ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यानं 3 महिन्यांपासून घंटागाडी बंद। गावात कचऱ्याचं साम्राज्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पडताळणी पूर्ण। 40,28,000 बहिणींचा लाभ बंद। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात रंगली होड्यांची शर्यत। 15हून अधिक होडी चालक संघांचा स्पर्धेत सहभाग। होड्यांचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांची मोठी गर्दी। बुलढाण्यात युवकाला मारहाण प्रकरणी आज खामगाव बंद। आरोपीवर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना आक्रमक। मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची दुरावस्था। मात्र ठिकठिकाणी टोल नाक्याची उभारणी सुरू। टोल नाक्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। टोल वसुलीचा प्रयत्न केला तर टोल नाके उखडून फेकण्याचा इशारा। सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न। बँकेकडून सभेत अनेक ठराव आणि अहवाल मांडण्यात आले। कल्याणमधील चक्कीजाम परिसरातील अमेय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्त्यावर पडला भला मोठा खड्डा। रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी तारेवरची कसरत। तरुणांना पुढाकार घेत स्वखर्चातून बुजवला खड्डा। व्हिडिओ व्हायरल।
कल्याणमधील सिद्धार्थ लॉजिक कोचिंग क्लासेसच्या नावानं विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लूट. मनसे पदाधिकारी दिला चोप. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये हिरव्या माळ रानावर रंगीबिरंगी बैलगाडा शर्यत. रंगीबिरंगी सजवलेल्या बैलाचा हिरव्या माळ रानावर शर्यतीचा थरा. ड्रोनद्वारे विलोभनीय दृश्य. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन. राम्या आणि सुलतान बैल जोडीनं मैदान मारले. सुलतान आणि राम्या या ऐतिहासिक देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले. सांगलीच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन. पंढरपुरात चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. उजनीतून भीमा नदीत 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सिल्लोडमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सिल्लोड वैजापूर तालुक्यातील अनेक भागात चिखलांचं साम्राज्य. वाहनधारक त्रस्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, तर जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणातून 3,500 क्युसेकनं विसर्ग सुरू. दूधगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. पाणी पातळी 35 फूट 9 इंचांवर पोहोचली. 57 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे भिंती भिजून गोठा कोसळला. कोणतीही जीवितहानी नाही. सांगलीत दमदार पाऊस. वारणा नदीवरील पूल पाण्याखाली. पुलावर पाणी गेल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यातील कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. धरणातून 31,748 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं ओव्हरफ्लो. पश्चिम घाट परिसरात पावसाचा धुमाकूळ. जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्यानं विसर्ग वाढवलाय. मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ता बंद. पुण्यातील सर्व धरणं 90% भरले. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात 91% पाणी साठा. राज्यातील बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी, तर कोकणासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा हाय अलर्ट. सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. शासनानं भरपाई देण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पीक धोक्यात. भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. शासनानं तातडीनं पंचनामे करावे. शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीत पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. केवळ 9,000 शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी. 31 जुलैपर्यंत पीक काढण्याची, विमा वाढवण्याची देखील मुदत आहे. वाशीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा यंदा कमी प्रतिसाद. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत. जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा अद्याप पीक विमा नाही. इंदापुरात ड्रॅगन फ्रूटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन. सोलापूर पुणे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ. शेतकऱ्यांना सरासरी 110 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळतोय. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांची खोळंबलेली कामं पूर्ण होणार. आतापर्यंत 230 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणीच्या बायपास जवळील नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान. प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातील 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द. केंद्रांमध्ये खत साठ्यात दोष आढळल्यानं प्रभारी अधीक्षकांची कारवाई. पुणे शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट. 2 आरोपींसह 3 अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या.
कोल्हापूरमध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची बॅटरी आणि सोलार पंपची चोरी, पोलिसांकडून चोरांच्या टोळीला अटक, 7 गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आला. लातूरच्या शेडमधील तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. जळगावमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या, हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, परिसरात तणावाचं वातावरण. शहापुरात आईनंच 3 मुलींना विष दिले, गरिबी आणि भुकेमुळे त्रस्त आईचं टोकाचं पाऊल, महिलेला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पिंपरी चिंचवडमध्ये किराणा माल व्यावसायिकाचं अपहरण करून धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून 10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. चंद्रपूरमधून गावठी कट्टा जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक, एलसीबी पथकाची कारवाई, आरोपींना अटक. पुण्यात मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या, सतत दारू पितो, नशा करतो म्हणून भावाची हत्या, आरोपी भावाला अटक. भंडाऱ्यात 3 वर्षांच्या चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्यानं मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. गुजरातच्या वडोदरा येथे डांबरीकरणादरम्यान टँकरमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर कारचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी, 2 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर मंदिरात सेवेकऱ्याला बेदम मारहाण, दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केली बेदम मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात. शनी शिंगणापूरच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या, आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट, घटनेमुळे शनी शिंगणापूर गावावर शोककळा. सोलापूरमध्ये विद्युत मोटारच्या वायरचा शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख यांची आत्महत्याच, प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर अप्पल पोलीस अधीक्षकांची माहिती. धुळ्यात साक्री तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये वाघाचा धुमाकूळ, 50हून अधिक कोंबड्या फस्त करण्यात आल्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचा बेत, उद्या संध्याकाळी 7 वाजता स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलंय. वांद्र्यातील ताज लँड्स एंड या ठिकाणी खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे. आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले, 100हून अधिक दहशतवादी प्रशिक्षक हँडलर मारले गेले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. विरोधी पक्षात असताना आम्ही नेहमी सैन्याचं कौतुक केले, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. आमचा मूळ स्वभाव बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही. आता आमच्या सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. आता आम्ही सुदर्शन चक्र उचललेलं आहे, भगवान कृष्ण आम्हाला संयम आणि शौर्य दोनही शिकवतात, राजनाथ सिंह यांचं महत्त्वाचं वक्तव्य. आम्ही लाहोरला बसचा प्रवास केला होता, पण पाकिस्तानला ही भाषा समजली नाही. आता आम्ही त्यांना बालाकोट हल्ल्याची भाषा समजावून सांगितले, संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य. जर पाकिस्ताननं काही कारवाई केली तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. आम्ही लक्ष्मण रेखा काढली आहे, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलंय, संपलं नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट, हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा. योगेश कदम, माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाटांविरोधात पुरावे दिले, सुषमा अंधारेंची माहिती. पूर्वी मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा प्रत्येक कोपऱ्यावर सैनिक उभे होते, त्या दिवशी पहलगाममध्ये सैनिक किंवा पोलीस नव्हते, असं काय झालं? खासदार अरविंद सावंतांचा सरकारला सवाल. मद्यपान करणं गुन्हा असेल तर मद्य विकणं गुन्हा नाही का? आरोप करणाऱ्यांवर कारवाई होते, सुषमा अंधारेंची टीका. सत्तेतील कलंकित मंत्र्यांना तात्काळ पायउतार करण्याची राज्यपालांकडे मागणी. महायुतीतील आमदार गैरवर्तन करतात, मात्र सत्ताधारी त्यांना पाठीशी घालतात, अंबादास दानवेंची टीका.
आम्ही राज्यपालांकडे न्याय मागण्यासाठी गेलो, न्याय नाही मिळाल्यास जनतेच्या दरबारात जाऊ, आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अंबादास दानवेंचा इशारा. शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी. शिवसेनेचे दोनही नेते आज दिल्लीत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ वकिलांच्या घेणार भेटीगाठी. महायुती सरकार 5 वर्षांचा काळ पूर्ण करणार. 5 वर्षात महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल. वर्ध्याच्या भाजपाच्या विचार मंथनात फडणवीसांचं वक्तव्य. नागेश पाटील आष्टीकरांना अमित शहांकडून शुभेच्छा. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा नाही, मात्र आष्टीकरांना फोन. आष्टीकरांना फोन केल्यानं राजकीय चर्चांना उधाण. संजय राऊत यांची नारायण राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा आणि या प्रकरणात नारायण राणे आज कोर्टात हजर राहणार नाहीत. अधिवेशन सुरू असल्यानं हजर राहणं शक्य नसल्याचं वकिलांची माहिती. ससून डॉक आणि गिरगाव येथील मच्छीमार बांधव राज ठाकरेंच्या भेटीला. आपल्या समस्या सांगण्यासाठी मच्छीमार बांधव शिवतीर्थावर. पुणे रेव पार्टी प्रकरणी खडसेंच्या जावईंनी ड्रग्ज सेवन केलं नसल्याची माहिती. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. खेवलकरांसोबत असलेल्या 6 जणांपैकी 2घांनी केलं ड्रग्जचं सेवन. पुणे खराडी येथील ड्रग्ज पार्टीतील आरोपी निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार. दोनही आरोपींवर 2022 मध्ये गुन्हा दाखल. पुण्यात शुक्रवारी सुद्धा रंगली खराडीच्या सूटमध्ये पार्टी. शुक्रवारी झालेल्या पार्टीची सुद्धा पुणे पोलीस चौकशी करणार. प्रांजल खेवलकर यांनी 3 दिवसांसाठी खराडीमधील 2 सूट बुक केले होते. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसेंचं ट्विट. ठाकरे बंधूंमध्ये काल राजकीय चर्चा नाही. एकत्र आले आणि फक्त शुभेच्छा दिल्या. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.